शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की युडाइस पोर्टलवरती प्रमोशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळा फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला एखादा विद्यार्थी शाळा सोडून जर गेला असेल तर तो ड्रॉपबॉक्स मध्ये किंवा लेफ्ट कसा करायचा, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। यासाठी आपल्याला कोणतेही एक वेब ब्राउझर ओपन करायचे आहे। वेब ब्राउझर मध्ये आपल्याला युडाइस प्लस हे नाव सर्च करायचे आहे। युडाइस प्लस हे नाव सर्च केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची स्क्रीन दिसणार आहे। यामध्ये आपल्याला सर्वात वरती युडाइस प्लस हे नाव दिसतंय त्यावरती क्लिक करायचंय। डाव्या बाजूला जे नाव दिसतंय लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावरती आपल्याला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल। यामधून आपल्याला आपलं महाराष्ट्र हे राज्य निवडायचंय। मी या ठिकाणी महाराष्ट्र हे राज्य निवडलेलं आहे आणि समोर दिसणाऱ्या गो या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय। गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन आपल्या समोर ओपन होणार आहे। यामधून आपल्याला स्टुडंट मॉड्यूल मध्ये काम करायचं असल्याने आपण स्टुडंट मॉड्यूल समोरील लॉग इन या बटनावरती क्लिक करणार आहोत। लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या शाळेची लॉग इन विंडो ओपन झालेली असेल। यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचा युजर नेम म्हणजेच युडाइस क्रमांक तसेच पासवर्ड टाकायचा आहे आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा त्या कॅप्चा बॉक्स मध्ये एंटर करायचा आहे। शाळेचा युजर आयडी व पासवर्ड टाकून आपण एंटर झाल्यावरती किंवा लॉग इन झाल्यावरती अशा पद्धतीची शाळेची स्क्रीन आपल्याला डॅशबोर्ड आपल्याला दिसणार आहे। यामधून आपल्याला डाव्या बाजूला जो मेनू बार दिसतोय त्या मेनू बार वरती आपल्याला काम करायचंय। या डाव्या बाजूचा जो मेनू बार आहे त्यामध्ये आपल्याला प्रोग्रेशन अँड मुवमेंट या मेनू मध्ये काम करायचंय। बघा त्यामध्ये बघा स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या मेनू मध्ये आपल्याला काम करायचं आहे। या ऑप्शन मध्ये काम करायचंय। आपण त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतात। पहिलं ऑप्शन आहे बघा प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे इम्पोर्ट मॉड्यूल आणि तिसरं जे ऑप्शन आहे बघा ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल किंवा मार्क ड्रॉप आउट। तर आपल्याला यामध्ये काम करायचंय, तर मी त्यावरती क्लिक करत आहे। यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन माझ्या समोर ओपन झालेली आहे। दोन ऑप्शन माझ्या समोर आलेले आहेत। या दोन ऑप्शन मधून आपल्याला पहिले जे ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे प्रोग्रेशन करेक्शन स्कूलिंग स्टेटस आणि त्या नावासमोरील गो या बटनावरती मी क्लिक करत आहे। त्यानंतर माझ्या समोर एक पॉपअप विंडो ओपन झालेली आहे। त्यामध्ये एक मेसेज आहे, तो मेसेज आपण वाचून घ्यायचा आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसणार आहे। यामध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्याला लेफ्ट करायचंय किंवा ड्रॉपबॉक्स मध्ये टाकायचंय त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आपल्याला इथे एंटर करायचंय। बघा या विद्यार्थ्याचा पेन नंबर मी त्या पेन सर्च बॉक्स मध्ये टाकत आहे आणि गो या बटनावरती क्लिक करत आहे। गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर माझ्या समोर त्या संपूर्ण विद्यार्थ्याची माहिती आलेली आहे। त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आलेला आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे, त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ, फादर्स नेम, मदर्स नेम, सेक्शन व अकॅडमिक इयर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती माझ्या समोर आलेली आहे। तो कोणत्या वर्गामध्ये प्रमोटेड केला होता ती देखील माझ्या समोर माहिती आलेली आहे। आता आपल्याला त्या विद्यार्थ्याला लेफ्ट करायचं असल्याने आपण त्या विद्यार्थ्याची जे करेक्शन करायचंय म्हणजे ड्रॉपबॉक्स मध्ये टाकण्यासाठी जे करेक्शन करायचंय ते आपण करून घेऊया। तर इथे आपल्याला टाकायचंय रॉंग स्टेटस सिलेक्टेड ड्युरिंग स्टुडंट प्रोग्रेशन। तर यावरती आपल्याला चेक बॉक्स वरती क्लिक करायचं आहे। चेक बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं योग्य ते कारण द्यायचंय। आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत जे कारण लागू असेल ते कारण आपण इथे देऊया आणि कारण सिलेक्ट करूया आणि शेवटी सबमिट या बटनावरती क्लिक करूया। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचंय। कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर संबंधित विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये गेलेला असेल। तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्स मध्ये टाकायचंय किंवा आपल्या शाळेतून लेफ्ट करायचंय तर अशा पद्धतीने आपण त्या विद्यार्थ्यांना लेफ्ट करू शकतो। आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।